मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे दैवी शक्ती भाग दुसरा. लेखक निखिल सूर्यवंशी. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. शुभम बोलला, काल रात्री या शक्तीने आपल्याला तिचे अस्तित्व दाखवून दिले, पण आता मात्र ती समोर आली. याचा अर्थ तिला आपल्याला पूर्ण दडपून टाकायचंय. आताच्या प्रसंगाने मात्र सर्वांच्या मनात थरकाप उडाला होता. अचानक वरच्या त्या खोलीतून एका पुरुषाचा रडण्याचा आवाज येऊ लागला. अत्यंत बेसूर आणि भीतीदायक असा आवाज होता तो. दिव्याने आवाज ऐकून मानसीला मिठी मारली. सर्वजण भेदरलेले होते. नितीन बोलला, आता फार पाहण्यात अर्थ नाही. रोहनने ठरवलेली योजना अंमलात आणूयात. खालील दार वगैरे बंद करून सर्वजण वरती एका खोलीत जमले. जास्तीचे अंथरूण त्या रूममध्ये आणून ठेवले. रोहनने ठरवल्याप्रमाणे सर्व गोष्टी वाटून दिल्या आणि दार लावून घेतले. झोप तर कोणालाच येणार नव्हती. मेणबत्तीच्या प्रकाशात सर्वजण तिथेच बेडवर सोबत बसून राहिले. रात्रीचे 11 वाजून गेले होते. तोपर्यंत काही विशेष असे घडले नाही. त्यामुळे सर्वजण ठरल्या जागी झोपायला गेले. रोहन आणि शुभमने जागे राहायचे ठरवले. रोहन दारातच पडून होता आणि शुभम बेडच्या एका बाजूला. काही वेळाने अचानक दारावर जोरात थापा पडू लागल्या. सर्वजण उठून बसले. दार तुटतोय की काय अशा जोरात धडका पडत होत्या. पुढे काय होणार याची मनात भीती दाटून आली होती. मानसी उठून बसली. रोहन दारातून उठून मागे जात होता. तोच दार उघडले गेले. एक क्षण सर्व शांत झाले. मानसीकडे पाहून दिव्या जोरात ओरडली. मानसी 5 फूट हवेत तरंगत होती. हळूहळू दरवाजाच्या दिशेने जात होती. ते पाहून रोहनने तिचा हात पकडला. झटका बसावा अशी ती जागी झाली आणि खाली पडली. काहीतरी विवळत खोलीच्या बाहेर पडले. खाली पडल्याने मानसीला थोडे लागले होते, पण ती शुद्धीत होती. रोहनला एक गोष्ट कळून चुकली. तो दारात होता तोपर्यंत दार उघडत नव्हते. तो बाजूला झाला आणि दार उघडले. पुन्हा रोहनने दार लावले. सर्वजण एकत्र बसले, पण रोहन मात्र दारातच बसला. रात्रीचा 1 वाजून गेला असेल. तोच पुन्हा दारावर थापा पडू लागल्या. बाईच्या हसण्याचा आवाज घरात घुमत होता, पण त्या हसण्यासोबत ती रडतही होती. ते रडणं आणि हसणं अत्यंत भयानक होतं. एका पुरुषाचा रडण्याचा आवाज पण येऊ लागला, पण रोहन यावेळी दारातून उठला नाही. थोड्या वेळाने रडणं थांबले आणि बाहेरून पुरुषाचा आवाज ऐकू आला. तू किती वेळ त्या पोरीला वाचवशील? तिला मी घेऊन तर जाणारच आहे. तू मध्ये आलास तर जीवाला मुकशील. मानसी आणि दिव्या हे ऐकून तर जोराने रडायला लागल्या. शुभम आणि नितीन त्यांना समजावत होते. रात्रभर दरवाजावर थापा चालू राहिल्या. पहाटे ते येणारे आवाज बंद झाले. पहाटे सर्वांना थोडी झोप लागली. सकाळी सर्वजण उठेपर्यंत 9 वाजले. सर्वांनी फ्रेश होऊन नाश्ता केला. पुन्हा हॉलमध्ये सर्वजण सोबत बसले. नितीनने बोलण्यास सुरुवात केली.
काल रात्री एक गोष्ट आपल्याला कळली. रोहन दारात होता, त्यामुळे ते दार उघडू शकत नव्हते. कारण त्याच्या गळ्यातलं गणपतीचं पेडेंट. आणि दुसरी गोष्ट, मानसी हनुमान चालिसापासून लांब झाली तेव्हा तिच्यावर हल्ला झाला. यावरूनच कळतंय ही शक्ती देवाच्या शक्तीपेक्षा मोठी नाही. पण आता आपल्याला पुढे जाऊन हे मानसीच्या मागे का आहेत याचा शोध घेतला पाहिजे. काल रात्री दिलेल्या लढतीमुळे सर्वांना आत्मविश्वास आला होता. रोहन बोलला, आज आपण या घरात पुन्हा शोध घेऊ. काय मिळते का पाहू. जमिनीवर जास्त लक्ष देऊ. कदाचित जमिनीखाली काय मिळेल. असे बोलून लगेच सर्व कामाला लागले. 11 वाजून गेले असतील. किचनच्या शेजारील खोलीत शुभम शोधत होता. त्याचवेळी त्याला एका फरशीचा खालचा भाग पोकळ आहे असे जाणवले. त्याने रोहनला आवाज दिला. रोहनला देखील तेच जाणवले. फारसा विचार न करता रोहनने एका लोखंडी रॉडने फरशी फोडली. फरशीखाली एक छोटी लोखंडी पेटी होती. रोहनने ती बाहेर काढली. थोडी ताकद लावून ती पेटी उघडली. त्यात लाल कपड्यात काहीतरी गुंडाळून ठेवले होते आणि त्यावर पंचमुखी मारुतीचा फोटो ठेवला होता. तोपर्यंत सर्व तिथे जमले होते. फोटो नितीनकडे देऊन शुभमने त्या कपड्यातील वस्तू बाहेर काढली. ती वस्तू म्हणजे बोरून लिहिलेली काही पाने होती. खूप जुनी वाटत होती, पण अक्षर समजत होते. सर्वजण हॉलमध्ये आले. रोहनने ती पाने सर्वांसमोर मोठ्याने वाचण्यास सुरुवात केली. त्या पानात लिहिलेला मजकूर असा होता, मी दामोदर ही पाने येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी लिहून ठेवत आहे. जी पिढी या घरात राहील. ही घटना आहे 1931 मधली, जेव्हा मी आणि माझी पत्नी मालती या घरात राहत होतो. मालतीला दिवस गेले होते. बरीच वर्ष वाट पाहिल्यानंतर तिला गर्भधारणा झाली होती. त्यामुळे जन्माला येण्याच्या आधीपासूनच ती येणाऱ्या बाळाची खूप जास्त काळजी घेत होती. काही महिन्यांनी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मोठ्या थाटामाटात त्याचे बारसे केले. नाव ठेवले गोपाळ. मालती त्याची खूप काळजी घ्यायची. पाहिजे तो हट्ट पुरवायची. गोपाळ लहानपणापासूनच लाडात वाढला. त्याचमुळे त्याला वाईट गुणही लवकरच लागले. वर्षामागून वर्ष सरत गेली. गोपाळ आता 24 वर्षाचा झाला होता. त्यावेळी गावात मनीषा नावाची एक तरुण मुलगी राहायला आली होती. मनीषा दिसायला फार सुंदर होती. पाहताच कोणीही प्रेमात पडावं अशी. एक दिवस गावात असेच उन्हाळत असताना गोपाळची नजर मनीषावर पडली. तो तिला पाहतच राहिला. पहिल्या नजरेतील प्रेम वगैरे. तो मुलींच्या बाबतीत थोडा लाजणारा होता, पण त्याला ती मनापासून आवडली होती. लहानपणापासून पाहिजे ती गोष्ट मिळायची त्याला सवयच लागली होती. त्यामुळे आता दिवस रात्र तो मनीषाच्या विचारात राहू लागला. पण काही केल्या तिच्याशी संवाद होत नव्हता. त्याने एक दिवस तिला थेट लग्नासाठी मागणी घालायचे ठरवले. मनीषा तिच्या एका मैत्रिणीसोबत चालली होती. गोपाळने सरळ तिच्या समोर जाऊन तिला लग्नासाठी मागणी घातली. तिने रागावून, आरशात तोंड पहा असे गोपाळला सुनावले आणि निघून गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा तसेच गोपाळने तिला मागणी घातली. त्यावेळी ती नकार देऊन निघून गेली. असे अजून 3 दिवस चालले. गोपाळ तिला मागणी घालायचा आणि ती निघून जायची. गोपाळ थोडा गरम डोक्याचा असल्याने आता त्याची सहनशक्ती संपत चाललेली. शेवटी तो तिच्या समोर गेला न बोलला. आज जर तुम्हाला नाही म्हणालीस तर माझा जीव देईल. मनीषाने त्याचे बोलणे मनावर नाही घेतले. तीही म्हणाली, खुशाल कर जा, आणि निघून गेली. यावेळचा नकार मात्र गोपाळ पचवू शकला नाही. तो थेट घरी आला. घरातील त्या खोलीमध्ये स्वतःला कोंडून घेतले.
रात्र होईपर्यंत गोपाळ बाहेर आला नाही म्हणून त्याच्या आईने दार ठोठावले, पण आतून काहीच आवाज येत नव्हता. दामोदर आल्यानंतर त्यांनी काही लोकांच्या मदतीने दार तोडले. समोरील दृश्य पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आणि त्याचा निष्प्राण देह त्या दोरीला लटकत होता. हे दृश्य पाहून त्याच्या आईची शुद्ध हरपली. ती तेथेच कोसळली. दामोदरलाही मोठा धक्का बसला होता, पण त्यातून सावरत त्यांनी गोपाळचा देह खाली काढला. गावातल्या लोकांपर्यंत ही बातमी पोहोचली होती. लोक जमा झाले. त्यांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. रात्र झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी संस्कार करणं भाग होतं. त्या रात्री गोपाळच्या आईला जाग आली. समोर पाहते तर गोपाळ उभा होता. तो तेच बोलत होता. त्याला मनीषा हवी होती. दुसऱ्या दिवशी त्याच्या शरीरावर संस्कार करण्यात आले, पण त्याची रक्षा विसर्जन करायची होती तेव्हा त्याच्या आईने आग्रह केला की ती स्वतः रक्षा विसर्जन करेल. सर्वांनी तिचे म्हणणे मान्य केले, पण त्याच्या आईने रक्षा विसर्जित केलीच नाही. त्यामुळे गोपाळच्या आत्म्यास शांती नाही मिळाली आणि गोपाळच्या धक्क्यातून त्याची आई सावरूच शकली नाही आणि आठवड्याच्या आतच तिचाही मृत्यू झाला. तिचे संस्कार योग्य पार पडले, पण तिचा आत्मा गोपाळमध्ये अडकून राहिल्याने तिलाही मुक्ती नाही मिळाली. त्या दोघांचे आत्मे याच घरात वास करत आहेत. कोणालाही ते या घरात राहू देणार नाही. गोपाळची शारीरिक गरज कधीच पूर्ण नाही झाली, त्यामुळे तरुण मुलींना कायमच त्याच्यापासून धोका आहे. या दोघांच्या मुक्तीचा मार्ग मला सापडला नाही. नंतर जो कोणी या घरात येईल त्याच्यासाठी मी हे लिहून ठेवत आहे. इतके वाचून रोहन थांबला. या पत्रामुळे हे आत्मे कोण आहेत हे सर्वांना कळले. गोपाळला त्याच्या आईची साथ आहे, म्हणून त्यांची ताकद जास्त आहे. मानसी खूप सुंदर आहे, म्हणून गोपाळची नजर तिच्यावर पडली. त्या खोलीमध्ये गोपाळने फाशी घेतली, त्यामुळे त्याची शक्ती तिथे एकवटली आहे. इतक्या साऱ्या गोष्टींचा उलगडा तर झाला. आता गरज होती ती त्यांना मुक्त करायची. रोहनला हे ठाऊक होते, आपण एकटे यांच्याशी नाही लढू शकणार. या गावात जाऊन मदत मिळवावी लागेल, पण बाहेर जाणे खूप अवघड होते. आता सरळ लढून काही फायदा नव्हता. त्या शक्तींना बुद्धिमत्तेनेच मात द्यावी लागणार होती. रोहन ओरडला, रात्री लढत होतो तसाच थोडा वेळ यांच्याशी लढा, मी आलोच. असे म्हणत बाहेर पळाला. काही काळाच्या आत रोहन बाहेर पडला आणि दार बंद झाले. आता रोहनला त्या शक्तीला मात द्यायची संधी होती. तो गावात पोहोचला. तिथे अनेक लोकांशी बोलल्यावर त्याला कळले की गावातल्या मारुतीच्या देवळात एक गुरुजी राहतात. ते या बाबतीत मदत करू शकतील. तो धावतच मंदिरात पोहोचला. नशीब चांगलं म्हणून गुरुजी तिथेच होते. त्याने पटापट त्यांना पूर्ण हकीकत सांगितली. थोडा वेळ शांत बसून ते म्हणाले, तुलाच त्यांच्याशी लढावं लागेल. मी फक्त तुला मार्ग सांगेल. त्यांची मुक्ती तुझ्याकडूनच व्हावी असं देवांच्या मनात आहे. त्या मुलाच्या अस्थी नक्कीच त्या घरात अंधार असलेल्या जागेत असतील, जिथे त्याची आई त्याचं रक्षण करत असेल. तुला त्या शोधून पाण्यात विसर्जन करावे लागतील. लढाईची पद्धत काही असो, तुला त्यांना वेगळे करूनच पराभूत करता येईल. त्यासाठी काही काळ तरी तुला त्यांना त्यांच्या मूळ रूपात आणावे लागेल. कापूर यासाठी मदत करू शकतो. कापराचा वास वाईट शक्तींना सहन होत नाही. तुझ्यावर गणपतीची कृपा आहेच. तू त्या मुलीला नक्की वाचवशील. रोहनला काय करायचे ते कळले. फक्त कसे करायचे हा विचार तो करत होता. महत्वाचे होते ते गोपाळच्या अस्थी शोधणे. गावातून घरी जाताना रोहनने कापूर, आगपेटी, गोमूत्र, हळद आणि एक पंचमुखी मारुतीचा
जरा मोठा फोटो इतके सामान घेतले. घराचे दार बंदच होते, पण रोहनने स्पर्श करताच ते उघडले. दुपारची वेळ होती, त्यामुळे आतमध्ये सर्वांना गोपालचा फार त्रास झाला नाही. दुपारचे 4 वाजत आले होते. रोहनने सर्वांना सांगितले, आपल्याला गोपालच्या अस्थी शोधायच्या आहेत. सर्वजण विचारात पडले. पूर्ण घर शोधून झाले, पण त्यांना तसे काही नाही मिळाले. रोहनने सांगितले, या घरात नक्कीच तळघर असणार. अस्थी अंधाऱ्या जागेतच आहेत. सर्वजण शोधायला लागले. नितीन हातात लोखंडी रॉड घेऊन जमिनीवर मारून पाहत होता. किचनमध्ये कपाटाखाली रॉड मारून पाहत असताना त्याला असं जाणवलं की तिथे फरशीचा काही भाग लाकडाचा आहे. त्याने सर्वांना बोलावून घेतले. ते जुन्या काळातील लाकडी कपाट होते. ते सरकवायला तिघांना खूप मेहनत घ्यावी लागली, पण शेवटी ते कपाट जागेवरून सरकले. तिथे लाकडाची फरशी होती. त्यावर रॉड मारला असता असं जाणवलं की ती आतून पोकळ आहे. रोहनला अंदाज आला, याखाली त्या अस्थी असाव्यात. म्हणून त्याने बाजूच्या काही फरशा फोडल्या. त्याला तिथे दार उघडण्याची कडी मिळाली. त्यावरून सर्वांना अंदाज आलाच की हा एक दरवाजा आहे. बरीच वर्ष बंद असल्याने सहज तो दरवाजा उचलला जात नव्हता. खूप वेळ प्रयत्न केल्यावर तो दरवाजा उघडला गेला, पण तुटलाही. दरवाजाच्या खाली काळाकुट्टा अंधार होता. खाली टॉर्च मारून पाहिले असता एक शिडी दिसली, जी तिथेच कशाला तरी टेकवून उभी केलेली होती. ते एक तळघर होते आणि शिडी त्या तळघरात उतरण्याचा मार्ग. रोहनला जाणीव झाली की अस्थी येथेच असणार, पण तळघरात जाणे धोक्याचे होते, कारण आत पूर्ण अंधार होता आणि समोर काय मांडून ठेवले आहे याची काही कल्पना नव्हती. खाली गोपालच्या अस्थी असतीलच, तर मालती त्यांचं रक्षण करत असेल. एकाच वेळी त्या दोघांचा सामना करणे शक्य नव्हते, पण पुढच्या योजनेसाठी तळघरात जाऊन पाहणे भाग होते. रोहनने सर्वांना वरच थांबण्यास सांगितले. काही झाले तरी दरवाजा बंद न होऊ द्यायच्या सूचना केल्या. शिडी पडलीच तर पर्याय म्हणून एक दोर खाली सोडला. नितीनने आणलेला मोठा टॉर्च घेऊन तो तळघरात उतरला. तळघर एका खोलीच्या मापाचे होते. त्याचे हृदय अत्यंत वेगाने धडधडत होते. स्पंदने बाहेर ऐकू येत होती. खाली उतरताच त्याच्या मागून कोणीतरी गेल्याचे त्याला जाणवले. तिकडे टॉर्च फिरवला असता काहीच दिसले नाही. अचानक टॉर्च बंद पडला. अंधारात त्याला काही दिसत नव्हते. आता तिथे बाईच्या हसण्याचा आणि पुरुषाच्या रडण्याचा आवाज सोबतच ऐकू येऊ लागला. तळघरात पूर्ण अंधार होता. तिथे त्यांचे साम्राज्य होते. रोहनने मोबाईलचा टॉर्च सुरू केला. समोर उजेड पडताच समोरील दृश्याने तो हादरला. समोर हिरवी नऊवारी घातलेली, कुंकवाचा लाल मळवट भरलेली मालती जमिनीवर मांडी घालून बसलेली. तिच्या हातात एक फडके बांधलेलं मडकं होतं. रोहनकडे पाहून ती बिभत्सपणे हसत होती. रोहनचं हृदय आता छातीतून बाहेर येईल की काय असं धडधडत होतं. त्याला मागून कोणीतरी धक्का दिला, पण त्याचसोबत त्याला विवळण्याचाही आवाज ऐकू आला. रोहनला काही क्षण असे वाटले की हे तळघरच आपली समाधी होणार. मोबाईलचा टॉर्च त्या आवाजाच्या दिशेने नेला असता तिथे त्याला एक तरुण मुलगा रडत असलेला दिसला. तो गोपाळ होता. आता मात्र रोहनला प्रचंड भीती वाटत होती. काही क्षण काय होतंय हे त्याला कळत नव्हतं.
पण लगेचच तो भानावर आला. गणपतीचं पेडेन त्याने बाहेर काढलं. धीराने गोपाळकडे चालू लागला. मागून त्याला जोरदार धक्का बसला. तो जमिनीवर कोसळला. पण त्याच वेळी मालतीची किंकाळी ऐकू आली. तो लगेचच उठला. मालती जमिनीवर कोसळली होती. त्याचा फायदा घेत त्याने वर पळ काढला आणि दार बंद केले. गणपतीच्या पेडेंटने पुन्हा एकदा रोहनचे रक्षण केले होते. मालती आणि गोपाळचे हल्ले रोहनने परतवून लावले होते. रोहनने वर आल्यावर सर्वांना खाली घडलेला वृत्तांत सांगितला. आता मात्र सर्वांना रोहनचा अभिमान वाटायला लागला. संध्याकाळचे 6 वाजत आले होते. आजची रात्र महत्वाची होती. त्या आत्म्यांशी लढून त्यांना पराभूत करायचं होतं. हॉलमध्ये पुन्हा सर्वजण एकत्र जमले. मानसीने सर्वांना चहा बनवून दिला. रोहन म्हणाला, आपल्याला जर त्या अस्थी मिळवायच्या असतील तर मालतीला त्या अस्थीपासून लांब ठेवावं लागेल. हे काम 2 ग्रुपमध्ये वाटून घेऊया. रोहनला जाणीव होती की मालती आणि गोपाळ हे बोलणे ऐकेल. मग त्याचा प्लॅन नीट पूर्ण होणार नाही. आत्मे फक्त दारातून आत येतात हे त्याला आदल्या रात्री कळले होते. त्यामुळे पुन्हा ते सर्व रात्री झोपायच्या खोलीमध्ये गेले. रोहनने दाराच्या उंबऱ्यावर गोमूत्र आणि हळदीचा लेप लावला. आत्मे ही लक्ष्मण रेषा पार नाही करू शकत हे त्याला ठाऊक होते. अजून खबरदारी म्हणून दारावर ओम लावून ठेवला. आता तो सर्वांना प्लॅन सांगू लागला. रात्रीचे 2 वाजून गेले. घरातील वीज गेलेली होतीच. सर्वत्र अंधार पसरला होता. मेणबत्ती आणि टॉर्चचा उजेड होता. सर्वजण हॉलमध्ये बसले होते. त्याच वेळी पुन्हा हसण्याचे आणि रडण्याचे आवाज येऊ लागले. घरातील वस्तू जागच्या हालू लागल्या. सर्वांच्या अंगावर वस्तू येऊ लागल्या. मालती आणि गोपाळने हल्ला चढवला होता. अचानक मानसी त्या तळघराकडे ओढली जाऊ लागली. शुभमने कसंबस तिला पकडून ठेवले. सर्वजण दिलेल्या कामाला लागले. रात्री वाटून दिलेल्या सर्व गोष्टी प्रत्येकाने रक्षणासाठी आपापल्या जवळ ठेवल्या. रोहन बाहेरून घेऊन आलेले सामान घेऊन वर गेला. त्याने बॅगेतून काढून त्याच्या आजोबांनी दिलेली ती गोष्ट स्वतःजवळ ठेवली. सर्वजण पळत त्या खोलीमध्ये गेले. रोहनने त्या खोलीतील एक कोपरा स्वच्छ केला. तिथे एक कापड अंतरले. त्या कापडावर पंचमुखी मारुतीचा फोटो ठेवला. खाली सर्वत्र त्या आत्म्यांनी गोंधळ माजवला होता. घरभर वस्तू उडत होत्या. हसण्याच्या आवाजाने भीती वाटत होती. पण बाकी सर्व त्यांना नेमून दिलेले कामं करत होते. रोहन आणि मानसी त्या खोलीमध्येच होते, तर बाकी तिघे दुसऱ्या रूममध्ये बसून होते. शुभमजवळ एक मोठे फडके होते. तो ते घेऊन रोहनच्या इशाऱ्याची वाट पाहत होता. रात्रीचे 11 वाजून गेले होते. रोहनने स्वयंपाकघरातून एक ताट त्याने घेतले होते. त्यात त्याने सोबत आणलेला काही कापूर ठेवला. सर्वांनी त्यांना आवाज दिला. नितीनकडे गोमूत्र आणि हळद यांचं मिश्रण असलेली वाटी होती. तशीच एक वाटी दिव्याकडे होती. रोहनने कापूर पेटवला आणि सर्वांनी गणपतीची आरती मोठ्याने म्हणायला सुरुवात केली. घरात आता सुखकर्ता दुःखहर्ताचे सूर घुमत होते. त्याचसोबत त्या आत्म्याच्या किंकाळ्यांचा सूर ऐकू येत होता. कापराचा धूर पूर्ण खोलीमध्ये पसरला होता. रोहन आरतीचे ताट घेऊन बाहेर पडला. पूर्ण घरात त्याने कापुराचा धूर केला. पुन्हा तो त्या खोलीमध्ये आला. रोहनने वर लटकत असलेली ती दोरी खाली काढली. त्याच दोरीने गोपाळने फाशी घेतली होती. शुभमने कापूर त्यावर ठेवून ती दोरी जाळून टाकली. तशा त्या घरात किंकाळ्या उठायला लागल्या. मागून एक जोरात किंकाळी ऐकू आली. सर्वांनी दारात पाहिलं तर दारात लाल डोळे झाकलेली, हिरव्या नऊवारीमधली मालती उभी होती.
मालतीला असं फक्त रोहनने पाहिलं होतं. बाकीच्यांनी तिचं असं रूप पाहिलं तेव्हा त्यांच्या मनात भीतीने थरकाप उडाला होता. पण तरीही दिलेली कामं सर्वजण नीट करत होते. रोहनला जाणवले त्याची योजना नीट पार पडत आलीये. मालती तिच्या रूपात आलीये. सर्वजण बाजूला झाले. रोहनने हातातील ताट बाजूला ठेवले. त्याच्या खिशात त्याच्या आजोबांनी दिलेलं गुरुदेव दत्त यंत्र होते, जे त्याच्या आजोबांना गाणगापूरच्या एका सिद्ध साधूंनी दिले होते. रोहनला ठाऊक नव्हते त्याचा उपयोग कसा होईल, पण त्याने प्रयत्न करायचे ठरवले होते. सर्व बाजूला झाले तसे मालती रोहनवर चाल करून आली. त्याचवेळी रोहनने प्रसंगावधान दाखवून तिच्या कपाळावर ते यंत्र लावले. तशी तडफडू लागली. नितीनने त्याच्या हातातील वाटीमधल्या गोमूत्र आणि हळदीच्या मिश्रणाने तिच्या भोवती एक रिंगण केले. यंत्राच्या प्रभावातून अजून ती बाहेर पडली नव्हती. रिंगण पूर्ण झाले त्यावेळी रोहन त्यातून बाहेर आला. मालती त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करू लागली, पण तिला ते शक्य होत नव्हते. एका आत्म्याला बांधण्यात यश आले होते, पण गोपाळचा आत्मा थैमान घालत होता. तो देखील मालतीच्या मागे आत आला. गोपाळला पाहून रोहन स्वतः त्याच्या जवळ गेला. ते यंत्राच्या मदतीने त्याच्या भोवती देखील तसेच गोमूत्र आणि हळदीचे रिंगण घातले. हळद आणि गोमूत्र याच्या पवित्र शक्तीसमोर दोन्ही आत्मे निष्प्रभ ठरत होते. वेळ न दवडता रोहनने शुभमला इशारा केला. शुभम त्या तळघरात गेला. सोबत एक कापड आणि त्या पेटीमध्ये मिळालेला मारुतीचा फोटो नेला. टॉर्च उजेडात त्याने तो अस्थि कलश शोधला. त्या कलशावर त्याने तो फोटो ठेवला आणि कापडामध्ये तो कलश नीट बांधला. आता गरज होती ती अस्थि पाण्यात सोडायची. त्याने बाहेर येऊन नितीनला आवाज दिला. दोन्ही आत्मे बंद झाल्यामुळे त्यांना आता त्रास देणारे कोणी नव्हते. नितीन गाडीची चावी घेऊन आला. शुभम आणि नितीन दोघेही गाडी घेऊन गावच्या नदीवर अस्थि विसर्जन करायला गेले. इकडे रोहनने त्या आत्म्यांना मुक्त व्हावी अशी विनंती केली, पण मानसीला घेतल्याशिवाय मी जाणार नाही असे गोपाळ ओरडत होता. मानसी थोडी घाबरलेली होती. दिव्या आणि मानसी सोबत एका कोपऱ्यात उभ्या होत्या. रोहनने आता मात्र त्या आत्म्यांना त्रास द्यायला सुरू केलं. त्याने त्यांच्या समोर कापूर पेटवून ठेवला. समोर पंचमुखी मारुतीचा फोटो ठेवला आणि दिव्याला गणपती स्तोत्र पाहायला सांगितले. ही सर्व योजना रोहन ठरवत होता. त्यावेळी दिव्याला गणपती स्तोत्र पाठ आहे हे त्याला कळले होते. त्याचा वापर योग्य वेळी करायचा त्याने ठरवलं होतं. दिव्याने गणपती स्तोत्र सुरू केले. ओम नमस्ते गणपतेय. त्या आवाजाने घरात एक मंगलमय सूर निनादत होता. कापराचा सुवास पूर्ण घरात पसरला होता. गोपाळ आणि मालतीला हे सर्व सहन होत नव्हते, पण बंधनात अडकल्याने ते काही करू शकत नव्हते. रात्रीचा 1 वाजून गेला होता. शुभम आणि नितीन नदीवर पोहोचले होते. नदीला बऱ्यापैकी पाणी होतं. वेळ न दवडता शुभमने अस्थि पाण्यात विसर्जित केल्या. काही वेळातच गोपाळच्या शरीरातून धूर निघायला लागला आणि लगेचच तो तिथून नाहीसा झाला. रोहनला कळले की शुभम आणि नितीनने त्यांचं काम योग्यरित्या पार पाडलं आहे. त्याने मालतीला आवाहन केले, तुझा मुलगा आता इथे नाही. तू देखील स्वतःला या देवाच्या स्वाधीन कर आणि मुक्त हो. तिचा आत्मा गोपाळच्या आत्म्याला जोडलेला होता. गोपाळ मुक्त झाल्यामुळे तिला मुक्त होणे भाग होते. ती आपोआप तिथून नाहीशी झाली. दैवी शक्तीने अंधाराला पराभूत केले होते. 3 वाजेपर्यंत शुभम आणि नितीन परत आले. त्यांना घडलेला पूर्ण प्रकार समजला.
त्यांना खूप आनंद झाला. सर्वजण रात्री 4 वाजता झोपायला गेले. त्यांना आता त्रास देणारं कोणी नव्हतं. त्यांना नीट झोप लागली. सकाळी 9 वाजल्यानंतर सगळेजण जागे झाले. रोहनने मारुतीचा फोटो त्याच रूममध्ये लावला. सर्व घर नीट केले. त्यांनी तो दिवस घरात मजा करायची ठरवले. खूप मोठ्या संकटातून ते लोक बाहेर आले होते. त्यांनी ती रात्र देखील त्याच घरात काढली. पण रात्रभर मजा करत दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा पुण्याकडे निघाले. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.